मान तालुक्यातील गोंदवले खुर्द परिसरातील विविध प्रलंबित प्रश्नांवरून शेतकऱ्यांचा संताप वाढला असून येत्या 7 जून रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। याबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप रामचंद्र तुपे यांनी तहसीलदार मान यांना निवेदन सादर केले आहे। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे गोंदवले खुर्द व लोधवडे परिसरात अनेक महिन्यांपासून वीज तारा खाली झुकलेल्या अवस्थेत असल्यानं शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। यामुळे शेतीचं नुकसान होत असून पिण्याच्या पाण्याच्या योजनांवरही परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच परिसरात नवीन डीपी बसवण्याचं काम अद्याप सुरू झाले नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। अनेक वेळा संबंधित विभागाकडे पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याचं निवेदनात म्हटले आहे। याशिवाय सातारा पंढरपूर लातूर महामार्गाचं काम पूर्ण झाले असले तरी काही ठिकाणी रस्त्याकडेला धोकादायक झाडं उभी असल्यानं अपघाताचं प्रमाण वाढल्याचा दावा करण्यात आलाय। धुळदेव आणि हिंगणी परिसरात अपूर्ण कामे व धोकादायक परिस्थितीमुळे अनेक अपघात घडले असून काही नागरिकांना जीवही गमवावा लागल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। या सर्व गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार दिनांक 7 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता गोंदवले खुर्द इथं शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती दिलीप तुपे यांनी दिली आहे। आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तसेच उद्भवणाऱ्या परिस्थितीस संबंधित प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही निवेदनातून देण्यात आलाय। प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येते। आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।